मग अशी प्रमाण झालं आपुला तो देव एक करून घ्यावा तिने विन जीवा सुख नाही इरते माईके दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान। मग या पद्धतीने तुकाराम महाराजांनी जे काही भाविक भक्त यात्रेला निघाले, यात्रेला जाता जाता त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची त्यांना भेट झाली। तुकाराम महाराजांनी त्यांना भेट झाल्यानंतर तुम्ही जाता कुठं तर म्हणे यात्रेला, कारण यात्रेला गेल्याच पाहिजे। जव सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तेव्हा तो सोहित पाहे तीर्था जाय तू कोणा। जोपर्यंत आपलं हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केल्या पाहिजे। मग तुकाराम महाराज तुम्ही पण येता का आमच्या बरोबर तीर्थयात्रेला? मग तुकाराम महाराज मला म्हणे वेळ नाही, मला जमणार नाही, कारण तुकाराम महाराज फक्त एक पांडुरंग, पंढरपूर आणि देहू इतर ठिकाणी तुकाराम महाराज यात्रा करत फिरले नाही। कारण फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग, त्याच्यासाठी 10 देह त्यांनी झिजवला। ढवळ काय एक प्रमाण आहे, ढवळीला जग चुक हरिभजनी ढवळीले जग चुकवला लाग कळी काळाता। त्यांनी हरीचं भजन केलं, कारण हरी कुठं आहे? पंढरपूरला। हरी सगळ्या ठिकाणी आहे। हरीचे दासा हरे ताही दिसा भावे तैसा तैसा हरी एक। प्रत्येक ठिकाणी भगवंत चराचरात भरलेला आहे। म्हणून तुकाराम महाराज सांगितले का मला जमणार नाही, पण तुम्ही जाता तर कुठं काशीला जातात तर त्या ठिकाणी आमचे भोले महादेव विश्वेश्वर त्या ठिकाणी आहेत। त्यांना फक्त माझा निरोप सांगा। हे पत्राद्वारे हा पत्राचा हा अभंग आहे। हे अभंगाद्वारे हे पत्र त्यांनी कोणाला? विश्वनाथाला पाठवलं का जा हे पत्र त्यांना पाठवा। मग ते पत्र कसं होतं तर तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वाचे नाथ आहात तुम्ही, कारण तुझ्यात सगळे सत्यने हे जग चालतं। सगळं सृष्टी तुमच्या सत्तेने चालते। तुम्ही विश्वाचे नाथ आहेत। जग चालण्याची शक्ती सगळे तुमच्याकडे आहे।
कारण संपूर्ण हा जग किंवा झाडाची आपण झाडाची आपण हाने जाची सता 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 झाडाची आपण देखवे ऐकवे एक नारायण तयाचे वचन चुकवणारा माणसाचा देव चालवे अहंता मीच एक करता म्हणून सगळं सत्ता त्यांच्याच सत्याने चालतं किंवा म्या बोलविता वेदू बोले म्या चालविता सूर्य चाले जगाशी चालवता तो एक सर्व व्यवहार त्याच्याच सत्तेने चालतो तुम्ही आम्ही त्याच्याच सत्तेने चालतो ऐकतो बोलतो चालतो खातो पितो ही सगळी त्याची सत्ता आहे आपल्याला चालवणारा बोलवणारा तो आहे मज हृदय सद्गुरु जेने तारला हा संसार पुरो हा विशेष गुरु विवेकावर सर्व करता करता तो आहे कारण सद्गुरु तेच आहे समर्थ ब्रह्मांडाचा धनी सगळं तुझ्या सत्तेने चालतं तुझ्या व्यवहाराने हा सगळं जग चालू आहे म्हणून मी तुला शरण आलो कारण मी कसा आहे तीन रंग मी अनाथ आहे मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही सर्व तुझ्याच सत्तेने चाललं म्हणून त्याच्यासाठी मी शरण आलो मी कसा आहे तीन आहे तुबळा आहे रंग आहे पण तुकाराम महाराज खरंच तीन होते व्यवहाराने तीन होते पण भक्तीने हे श्रेष्ठ होते तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती केली जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नो ही मानया मना होका पंडित शहाणा अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी
देवाला आपलासा केला. कारण दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन, रात्रंदिवस भगवंताचं ध्यान. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी व्यवहार केला. पण व्यवहार आणि संसाराने ते तुकाराम महाराज कसे होते? गरीब होते. भक्त ऐसे दान दे दे ओ दास, भक्त ऐसे दान दे दे ओ दास, भक्त ऐसे दान दे दे ओ दास, ऐसे दान दे दे उदास, भक्त ऐसे दान दे दे उदास. गेल्याच्या पायातली विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. कारण ही प्रार्थना तुकाराम महाराजांनी केली. प्रार्थना अनेक साधनं, पण प्रार्थना ही आपण प्रार्थना म्हणतो, बाबांची प्रार्थना सांगतो आपण. पुढे विठाला. बसलेले बोलू नका, पुढे बसलेले कर्तव्य करा. तुकाराम महाराज आपण प्रार्थना सांगतात. मी तव अनाथ अपराधे, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी वाटले नाही कधी, कृपानिधी माय बापात. कारण आपण नित्य नेमाने प्रार्थना घेतो, आपण घेतल्याच पाहिजे. भगवंताच प्रार्थना केल्याने भगवंत आपलासा होतो. कारण इतर साधनं भजन पूजन याद्वारे आपण भगवंताला भेटण्याचा प्रयत्न करतो. पण प्रार्थना ही अशी आहे का भगवंत आपल्या जवळ येतो, याला सांगतात प्रार्थना. याचना करायची, भगवंताचं स्मरण करायचं. भगवंत केव्हा आपल्या जवळ येईल ही आपली वासना. मग ह्या पद्धतीने तुकाराम महाराज याचना केली, प्रार्थना केली. काय हे देवा, हे विश्व जसे चालवतो, चालना देतो, या पद्धतीने तू आम्हाला चालना दे. आमच्या बुद्धीला स्मरण दे. आमच्या जी शक्ती आहे ती शक्ती तुझ्या चरणाला लागू दे, ही प्रार्थना करतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ती थोडी पाया पडली. कारण तू कृपेचा सागर आहे, दिनाचा आधार आहे, दिन दुबळ्याचा मालक आहे. मग अशी प्रमाण म्या बोलविता सूर्य चाले, वेदू बोले. मग ह्या पद्धतीने सगळं तुझ्या सत्तेने हे जग चालतं. कारण आम्हाला चालना देणारा तूच आहे, तर ती कृपा कर थोडी. म्हणून तू आपल्या दुसऱ्या त्यांना सांगता काय, कृपा कराल ती थोडी कृपा
कृपा कराल ती थोडी पाया पडेले बराडी मो भुकेलेला आहे भक्तीचा भुकेलेला आहे तर तू मला काहीतरी कृपा कर मला स्मरण शक्ती दे मला ज्ञान दे ते ज्ञान पैगाबर वे जरी मनी आधी आणावे संताया भजावे सर्वेश मग काहीतरी ज्ञान दे तुकाराम महाराजांनी भक्ती केली तेव्हा आज आपण तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापेम ऐसा तुकोबा समर्थ केला हा पुरुषार्थ मग त्या ठिकाणी लिंगता पाहिजे तुकाराम महाराजांनी देवापुढे लिंगता ठेवली कारण लिंगतेशिवाय नम्रता शिवाय भक्ती नाही तुकाराम महाराज सांगतात लहानपण देगा देवा मुंगी साखळीचा रवा का लहान होऊन माणूस साखर खातो गोड खातो नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंता नम्र झाल्याशिवाय भक्ती होत नाही मग त्या ठिकाणी नम्र पाहिजे मग तुकाराम महाराज नम्र झाले लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा लवा किंवा दास संत दासाचाही दास ते लहान झाले पण आपण लहान होत नाही आपण काय आपल्याला थोडस भक्ती आली थोडस ज्ञान आलं तर आपण लगेच काय अहंकार होऊन जातो अहंकाराच्या नवल गोटी न लागे पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकट मग त्याच्यासाठी आपण लहान होऊन पण तुकाराम महाराज लहान होऊन काय झाले तर थोर झाले एक अभंग आहे तुका आकाशा एवढा रेणू ठोकडा ठोकळा तुका आकाशा एवढा तुकाराम महाराजांनी लिंता बाळले त्यांनी अहंकार केला नाही भक्तीचा अहंकार केला नाही यामुळे तुकाराम महाराज देव झाले देव पहायाशी गेलो तेथे देवचे होऊन ठेलो कारण त्या ठिकाणी त्यांनी लिंता बाळली तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा करार दिले थोडे पाया पडेलो बराडे कारण भगवंताजवळ लागल ते भगवंत कसा आहे का त्याच्याकडे काहीच गुण नाही जे पाहिले तो भक्ताला देतो जी इच्छा केली ती देतो कल्प करुणे
महादेवाला देतो, कारण महादेव शंभो एकदम भोळे देव. त्याने एक आख्यायिका आहे का जेव्हा पार्वती माता आणि भगवत महादेव यांचं स्वयंवर झालं, थोडं स्वयंवर झालं, त्यानंतर त्यांना घरी आणलं, लग्न वगैरे झालं, घरी आणलं. मग त्यावेळेस पार्वती माता बोलायला लागली का देवा, तुम्ही माझ्या संग विवाह केला, पण तुम्हाला घर नाही, दार नाही, काही करायचं नाही. माझं घर आहे म्हणे, कुठं? मशानवटीत. मग तिला सांगितलं का लक्ष्मी माता किती ऐश्वर्य, त्यांचे ऐश्वर्य काय काय वैकुंठाला ते राहतात, वैकुंठ धाम, आणि तुम्ही भशनवटीत राहता, हे बरोबर नाही. कारण मी राजकन्या आहे. कोणाची मुलगी? हिमालयाची का? दक्ष राजाची का? मी राजाची मुलगी. तुम्ही मला आणलं, लग्न करून आणलं, पण मला घर नाही, काही नाही, काहीतरी काय एखादा छोटासा बंगला तरी बांधा, बंगला तरी बांधा. मग शेवटी देव महादेवाने, कारण असं असतं ते काय सांगतात ते, श्रीहाट, बालहाट आणि जोगहाट हे पुरवाच लागतात. जसं कृष्णाचं हात कोणी पुरवलं? यशोदे मातेने. कृष्णाला सांगायला चेंडू दे, चेंडू घेऊन द्यायचं. आगाशी पान ढगाशी चंद्रभार, हरे कृष्ण मागितो रडोने. आगाशी पान ढगाशी चंद्रभार, हरे कृष्ण मागितो रडोने. ऐक मला सूर्य जय धरोने. परमात्म्यांनी ऊस मागितला, ऊस दिला नाही. आई मला या तोडून दे म्हणे, लहान लहान खांड करून दे, लहान लहान तुकडे करून दे. आणि मग ते सगळं जसं सांगितलं तसं यशोदे मातेने दिलं. मग परत सांगायला रडायला लागला, नाही मला जसा होता तसाच करते. म्हणजे पूर्वी होता त्या मग असं बाल हात हा आपल्याला पुरवतात. मग जोग हात म्हणजे आपल्याकडे आमच्याकडे येतात साधू महाराज, मग मला जेवण दे, मला हे दे, मला ते दे, असं बाबांकडे नेहमी यायचे. बाबा आले का, बाबा पाय पडले का, बाबा काहीतरी कपडा द्या. मग बाबा लगेच मला सांग, लक्ष्मणा इकडे ये रे, यांना शाल दे. बाबा ही छोटी आहे, मग मोठी द्या. मग असं म्हणजे मग त्यांना ते जोग अपेक्षा कायमचे येत राहतात. मग आता बाबा गेले तरी पण येतात. मग ते सांगतात बाबाने हे दिलं, बाबाने ते दिलं, मग देवा लागतं. म्हणजे अशा पद्धतीने हे जोग आपल्याला पुरवाल. मग माळा देवाची
टोपी माळ देवाचे गबाळ वांगवे वंगळ पोटासाठी. मग ह्या अशा पद्धतीने मग ते जाऊ. मग त्या पद्धतीने पार्वती मातेने हात धरला का मला काहीतरी बंगला बांधू द्या, काहीतरी थोडा लहान तरी बंगला बांधू द्या. मग शेवटी शंकराने बोलवलं कोणाला, विश्वकर्मा देवांचे जे सुतार आता बिल्डर ना पहिले सुतार आता बिल्डर. मग त्या पद्धतीने त्यांना बोलवलं, म्हणे मला एक बंगला बांधून द्या. मग बंगला बांधला त्यांनी लगेच सोन्याची नगरी तयार केली. त्याला काय सांगतात, लंका. लंका नगरी तयार केली. त्या ठिकाणी एकदम सर्व ऐश्वर्य. मग त्या ठिकाणी बामण म्हणे आता याची विधी करावं लागेल, काय वास्तुशांती. वास्तुशांती करावं लागेल. आपण घर बांधलं, बंगला बांधला, मग वास्तुशांती करतात. मग त्या पद्धतीने वास्तुशांतीला ब्राह्मण बोलवले. ते ब्राह्मण असा पाहिजे का 4 शास्त्र 18 पुराण सगळं त्याला मुखोत यायला पाहिजे. आम्हाला विठ्ठल बोलवलं त्या ठिकाणी. मग ब्राह्मण होते आपले रावण, ब्राह्मणच होते ते. मग त्यांना बोलवलं, त्यांनी संपूर्ण विधी केले, हे केलं ते केलं, सर्व विधीचं त्यांनी कारभार केला. नंतर आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावा लागतील, कारण दक्षिणा दिल्याशिवाय विधी पूर्ण होत नाही असं शास्त्र सांगतं. मग दक्षिणा म्हणे आता तुम्हाला काय पाहिजे. पण त्याच्या मनात ठसलं ते काय, लंका. लंका म्हणजे सोन्याची नगरी. मग त्याच्या मनात ठसली आणि त्याने पाहिला हा देव तर कसा आहे, भोळा, शंकर भोळा. सांगितलं का मला ही दक्षिणा म्हणून ही तुमची लंका दान द्या. मग त्याने सांगितलं काय नाही घेऊन जा. म्हणजे असे शंकर भोळे, कारण त्याने हजारे शिष्यांना, हे म्हणजे त्याचे काय भक्तच होते. हा एक नंबरचा भक्त कोण, रावण भक्तच होता. त्यांना जे पाहिजे मग ते देऊन टाकलं. मग अशा पद्धती शंकर भोळे आहे. मग त्या पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात तुम्ही भोळे येते, तुमच्या जवळ जे पाहिजे ते आहे. मग ते तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला चालीवर घ्यायचं आहे. काय उणे तुम्हा पाशी
तुम्ही सृष्टीचे चालक मालक सगळं सगळं तुमच्या हातात. हे ऐश्वर तुमच्या हातात आहे. जे पाहिजे तुमच्याकडे आहे. मग काय येऊ नये तुम्हापाशी. काहीच कमी तुमच्याकडे नाही. यश आहे, काय कीर्ती आहे, औदार्य आहे, हे काही 6 गुण संपन्न तुमच्याकडे आहेत. जे पाहिजे काहीच कमी नाही. काय येऊ नये तुम्हापाशी. मी तर अल्पती संतोष. मी थोडस मागतो. थोडस म्हणजे काय. तुकाराम महाराजांकडे काय होतं. तुकाराम महाराज न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. त्यांना काही लागत नव्हतं. फक्त प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन काही नको देवा. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. डोळ्याची चोर धाके, डोळ्याची चोर धाके, डोळ्याची चोर धाके, डोळ्याची चोर धाके. मागून दे पुढे, कुत्रे घराला खाती, घराला खाती, घराला खाती, घराला खाती. आम्ही सदैव सोडके, 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 आम्ही सदैव सोडके. आम्ही सदैव सोडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, कुत्रे घर राखते. किंवा तुकाराम महाराज सांगतात का तुमच्या घरी गाई म्हशी आणि आमच्या घरी उंदीर घुशी. आमच्या घरी उंदर घुशी आहे, दुसरं काही आमच्याकडे नाही आहे. एवढं ऐश्वर. मग काय येऊ नये तुम्हापाशी. तुमचं तर खूप ऐश्वर आहे. मग मला काहीतरी द्यायला पाहिजे. काही भक्ती प्रेम द्या. प्रेम द्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन काही नको. समाधान. हरिपाठात आपण सांगतो काय. हरिपाठात अभंग आहे नाही माहित. भक्तिविन देव न कळी शुद्ध, गुरुविन अनुभव कैसा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमाविन तुकाराम महाराज सांगतात मला दुसरं काही न लगे मुक्ती धन संपदा. काही लागत नाही, फक्त प्रेमच सुख दे. प्रेमाविन काही नको देवा. अशा पद्धतीने तुकाराम महाराज एक वेळेस नारद मुनीने भगवान
कृष्ण परमात्माला सांगितलं का कृष्ण परमात्मा तुझे एवढं ऐश्वर आहे, तुला बायका किती आहे? 16 शेस्त्र 108. तर मी तर म्हणे संन्यासी आहे, तर मला एक तरी ते बायको म्हणे. चालेल म्हणे, तुला जे पाहिजे ते घेऊन जाईल. जे पाहिजे जी पाहिजे ती घेऊन जाईल. मग प्रत्येकीकडे गेला तर काही ठिकाणी कृष्ण परमात्मा त्यांच्या सगळे बोलत होता, काही ठिकाणी सारीपाट खेळत होता, काही ठिकाणी झोपलेला होता, काही ठिकाणी जेवण करत होता. एकही जागा रिकामी नाही. कारण देव कसा आहे, कणाकणामध्ये भरलेला आहे. प्रत्येक अनंत रूपे अनंत वेशी देखिना देशाची. मुनीला पश्चाताप झाला का मी हे बोलून चुकलो. मग शेवटी त्याला आता काय करायचं, मग एका विहिरीमध्ये कुठंतरी जाऊन म्हणे आता जीव द्यायचा. मग त्या ठिकाणी जाऊन यमुना नदी त्या डोहामध्ये त्याने उडी मारली तर त्या ठिकाणी मध्ये गेला तळाला. फक्त क्षणात, कारण ही देवाची करणी नारळात मांडली. मग अशा म्या बोले मी ता वेदू बोले म्या चालवी, तर सगळे देवाची करणे. मग ह्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी नारदाची नारदीन झाली. तिला एक नवरा मिळाला. त्याला 60 मुलं झाले. आणि नंतर ते पाण्यातून वरती आला. त्याला नको संसार नको, कारण संसार दुःख मुळ चोही संसार दुःखामुळं संसाराने काम क्रोध लोभ सूने पाठी लागले वाजाळे. मुनीला कळलं. त्याला मग शरण गेला, भगवंताला शरण गेला का भगवंता माझ्याकडून चुकी झाली, कारण हा संसार असा दुःखमूळ आहे. पण त्याच्यासाठी संसारात असून जर भगवंताचं चिंतन, संसारी असावे असून नसावे भजन करावे. त्या पद्धतीने जसा शंकर महादेव भोळे, त्या पद्धतीने आपले सद्गुरु दयानंद बाबा हे भोळे, त्यांनी आपल्याला जी आपली इच्छा होती ती पूर्ण केली. आपल्या मनात इच्छा आकांक्षा ते सद्गुरु दयानंद बाबांना जे जे भक्त शरण गेले त्यांनी दयानंद बाबांनी त्यांना देऊन टाकलं. त्याचं मोजमाप आपल्याकडे करता येत नाही, असं सद्गुरु दयानंद बाबांनी दयानंद दयानंद
संताची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवासी दास सक मग या उक्तीप्रमाणे ज्यांनी ज्यांनी बाबांवरती विश्वास ठेवला बाबांनी त्यांना सर्व ऐश्वर दिलेले आहे मोजता येत नाही मोजता येत नाही मापाना मोजता येत नाही मापाना मोजता येत नाही मापाना आपण मोजता येत नाही मापाना एवढा वैभव दिला दयानंद बाबांना मोजता येत नाही मापाना एवढा वैभव दिला दयानंद बाबांना मोजता येत नाही मापाना एवढा वैभव दिला दयानंद बाबांना मोजता येत नाही मापाना बाबा आपल्याला मिळाले त्यांनी जी जी भक्ताची इच्छा ती पूर्वी पंढरी राया मग त्या पद्धतीने आपले सद्गुरु दयानंद बाबा ते देवच आहे गुरु परब्रह्म देवाचाही देव तयाशी मानव म्हणू नये कारण कलियुगामध्ये दिसणारे चालणारे बोलणारे सगुण देव गुरुदेव आहे ते आता निर्गुणात गेले कारण निळा म्हणे ते देवची झाले कल्प कल्पन ते संचले हॅलो मग ते देव झाले सगुण होते आपल्याला बोलत होते आपल्या संग चालत होते सगळं व्यवहार करत होते आपले जे आपण दुःख त्यांना आपण सांगत होते पण ते आता निर्गुणात गेले पण ध्यान केलं ध्यान मूलम गुरुमूर्ती ध्यान आरंभिले देवाची ध्यान केलं तर ते आपल्याला स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत देतात आपली अडचण सांगतात अशा पद्धतीने सद्गुरु दयानंद बाबा हे सगुण होते ते आपल्या संग बोलत होते सर्व काही व्यवहार करत होते आता निर्गुणात गेले पण तरी पण
ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सकत पालटी काया. आपली जी मनातली इच्छा ते आपले पुरवतात. फक्त आपलं त्यांच्यावरती विश्वास ठेवा. विश्वासाचं एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत उन्नती मनोरथ उन्नती मनोरथ हो, त्यांच्याकडेही काही कमी नाही. सद्गुरुदानंद बाबाकडे काही कमी नाही. ते आपल्याला देतात. तुका म्हणे मांडिले दुकान, देती बोलाविना सगळे वस्तू देत मोलाविन सर्व वस्तू. जे पाहिजे ते देतो, पण तेवढे आपली भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे. आताही देतातच ते, फक्त विश्वास पाहिजे. मग अशा पद्धती सद्गुरुदानंद बाबा ते पण विश्वाचे तुमचे आमचे मालक आहेत. शेती गाड बंगाल घर तर बाबाच्या कृपेने मिळाले सारा नाही मापन मोजता येत नाही मापन एवढे वैभव दिले ते आनंद बाबानं एवढे वैभव दिले ते आनंद बाबानं हो, मोजता येत नाही मापानं एवढं वैभव सद्गुरुदानंद बाबांनी आपल्याला जे पाहिजे ते दिलं. पण त्यांच्यावरती विश्वास, ज्यांचा विश्वास, ज्यांनी बाबांची सेवा केली, सेवेशे मेवा मिळता नाही, खिजमत से आजमत पाहता नाही. बाबांची जशी तन मन धनाने काही यांनी सेवा केली, त्यांना त्यांच्या मनातली एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपल्या मनातली जी इच्छा आकांक्षा ते करतात, आताही करतात. तुम्हाला वाटलं बाबा गेले आता आपल्याला तारणार मारणार, देखरेख कोण करणार? पण सद्गुरुदानंद बाबा आहेत. घार फिरे आकाशी परी तिचं चित्त बाळापाशी. तिचं चित्त आहे, बाबांचं चित्त आहे, आपल्याकडे लक्ष आहे. कारण देहाने गेले पण आत्मरूपाने ते आहे. निळा म्हणे देवची झाले, देव आपल्याला सद्गुरुदानंद बाबा त्यांचं लक्ष आहे. कारण जसं मगाशी घार फिरे आकाशी